शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आज गणराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पलूस नगरीमध्ये अन्यायकारक करवाढीच्या विरोधात आज या ठिकाणी सर्व पक्षीय लोक या ठिकाणी एकत्र झाले। प्रथम त्याबद्दल महाराजांनी नमस्कार करतो की सर्वजण या निमित्ताने तरी एकत्र झाले। सर्वांनी आपापली राजकीय पादत्राने बाहेर ठेवली। शेजारच्या गावाचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपलं गाव होणाऱ्या अन्यायाचा जर वाचा फोडायची असेल तर सर्वांनी एकत्र येण्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही, एवढे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो। आज या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात मला आता बऱ्याच वक्त्यांनी आपले दिगंबर दादा असतील, धनाजी कुंभार, अमरमाई या सर्व नगरसेवकांनी विस्तृतपणे या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली। प्रशासकीय काळामध्ये झालेला ठराव हा या लोकनियुक्त बॉडीला बदलता येतो, इतकं न समजण्या इतकं मूर्ख जनता आता राहिलेली नाही। पत्रकार परिषद घ्यायची, गावातल्या गावात हसायचं आणि गुळगुळीत बोलायचं आणि प्रत्येक वेळी विषयाला बदल द्यायची। सातत्यानं 10 वर्षे ही भूमिका सत्ताधारी मंडळींची राहिली। कुठल्याही विषयाला सामोरं जायचं नाही, एक तर दडपशाही करायची, नाहीतर गुळगुळीत बोलायचं, चौकात यायचं, नानाकडे बघून हसायचं। मग नाना हसल्यानंतर जरा नाना म्हणतात माझा कर कमी होतोय बहुतेक। नाना इथल्या मोर्चातनं गायब, खाली बँकेपाशी जायचं, तिथं कुणाड तर बघून हसायचं, तो परत मोर्चातनं गायब। अशी प्रवृत्ती इथून पुढच्या काळामध्ये पलूस खपवून येणार। सगळ्यांना माहित झाले आपण कशा पद्धतीनं या पलूसच्या प्रश्नाला सामोरं जातो। गेल्या काळामध्ये आपण पाणी पुरवठ्याचं पूजन घेतलं आणि छाती टुकून सांगितलं 6 महिन्याच्या आत जर पाणी नाही आलं तर मी पलूस गावात तोंड टाक। हेलिकॉप्टर आलं, गडा 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 आलं, नारळ फोडले, त्या नारळाचं पाणी इथपर्यंत आलं कन्याशाळेपासून फोडलेल्या, पण पाणी पुरवठ्याला पाणी का अजून यायचं नाव घेणं। त्यानंतर परत हेलिकॉप्टर आलं, पलूस नगरपालिकेची निवडणूकला छाती टोकून सांगितलं दर 6 महिन्याला मी या ठिकाणी पलूस मध्ये स्वतः लक्ष घालीन। तुम्ही आज मतदान करताय ते मला करताय असं समजून मतदान करा। दर 6 महिन्याला मी पलूसची आढावा बैठक घेईन आणि या पलूसच्या विकासासंदर्भातले प्रश्न मी सोडवू। 2 वर्ष झालं हेलिकॉप्टर कुठं बंद पडले काय कर, इकडे काय फिरकायचं नाव या ठिकाणी बहुतेक निवडणूक जवळ नाही कुठली नाना, निवडणूक आली की गार 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 सकाळ दुपार संध्याकाळ वर सारखं हेलिकॉप्टर। या निमित्तानं सांगायचं एवढंच, कायम फसवा फसवीच राजकारण, कायम गेले 10 वर्ष झाले जर पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटत नसेल, 32 कोटी रुपये जे मंजूर झालेले होते ते तुम्हाला खर्च करायला जमत नसेल, 32 कोटीच्या झालेल्या मंजूर झालेल्या पैशामधून केलेले पाईपलाईनचं जर लिकेज तुम्हाला निघत नसेल तर तुम्ही का करवाढ करायची, कशासाठी तुम्ही करवाढ मागाल। आज घनकचऱ्याचा ठेका जो आम्ही प्रशासकीय काळामध्ये काम केले, आम्ही प्रशासनामध्ये मी स्वतः नगरसेवक म्हणून 5 वर्ष काम केले, पहिल्या वर्षीचा घनकचऱ्याचा ठेका हा 55 लाख रुपयाचा होता। त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून ठेका HK काका 1 कोटी गेला, आता 1,84,00,000 वर गेला। काय गाव वाढलं का सावंतपूर सामील झालं का सांडगेवाडी यात सामील झाले, काय काळा मार्ग, रस्ते तेवढेच, गटारी तेवढ्याच, स्वच्छता तेवढीच। दर मात्र त्या ठिकाणी 54 लाखावरून 1,84,00,000 रुपयाचा आत्ताचा घनकचऱ्याचा ठेका आहे, ज्याची मुदत संपलेली आहे प्रशासकीय काळामध्ये।
या प्रशासकीय काळामध्ये सुद्धा प्रशासकीय काळात या घनकचऱ्याचे सुद्धा आता मुदत संपलेली आहे, पण त्याच ठेकेदाराला प्रशासकीय कामाची दादा बरोबर आहे का मुदत वाढ या ठिकाणी दिलेली. आता सुद्धा आता कराच्या विषयाकडे मी येतो. कराच्या विषयामध्ये आपल्याला प्रशासकीय काळामध्ये कोर प्रोजेक्ट इंजिनिअरिंग अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीला आपल्या गावचा मालमत्तेचा सर्वे करण्यासाठी 75 लाख रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी दिलेलं गेलं. प्रशासकीय काळामध्ये सर्वे झाला, प्रशासकीय काळामध्ये करवाढ झाली, प्रशासकीय काळामध्ये त्यावेळी विरोध झाला. 3000 हरकती त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आपण घेतल्या आणि 3000 हरकतीमध्ये 1000 हरकती या पट्ट्याने घेतले. त्यावेळी पळून 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 सगळ्यात पुढे बँकेचे कर्मचारी, भारतीय कर्मचारी, हे जे कर्मचारी कशाला हरकती घ्यावा आम्हाला मान्य नाही करवाढ. मग आता काय साक्षात्कार झाला? ज्या करवाढीला प्रशासकीय काळामध्ये ह्याच सत्ताधाऱ्यांनी पहिल्यांदा आमच्या बरोबरीने विरोध केला, आमच्या बरोबरीने त्या ठिकाणी हरकती घेण्यासाठी सर्वजण उपस्थित होते, त्याच लोकांनी परत एकदा ही करवाढ लादायचा प्रयत्न या ठिकाणी केला. याच्या मागचं कारण एकच आहे. आताच्या काळामध्ये नगरपालिकेचं उत्पन्न आपलं 86 लाख रुपये कराच्या माध्यमातून वार्षिक उत्पन्न आम्हालाही मान्य आहे. करवाढ झाली तरी आम्हाला आमचा त्या करवाढीला विरोध नाही. आमचा विरोध फक्त या गोष्टीला आहे, सर्वसामान्य लोकांना अक्षरशः 10%, 20% म्हणता येत नाही, 5 पट, 6 पट, 10 पट अशा पटीत त्या ठिकाणी करवाढ लागली. ज्या पद्धतीनं घनकचऱ्याचा ठेका पटीत वाढत गेला, त्या ठेक्यावर अनेक बोके तयार झाले गावात. ते बोके पुन्हा न्यायात जाऊन बसायला लागले, पुन्हा नवीन ठेका, पुन्हा नवीन बोका, अशा पद्धतीचा कारभार या ठिकाणी चालू आहे. मी या निमित्तानं सत्ताधारी मंडळींना एवढंच या ठिकाणी सांगतो, आपण सर्वजण पलुसकर आहे. नगर परिषद अधिनियम 1965च्या कलम नंबर 112 नुसार प्रशासकीय काळामध्ये केलेले कुठलाही निर्णय, मी कुठलाही असा म्हणतो, कुठलाही निर्णय, कराच्या संदर्भातला निर्णय बदलण्याचा संपूर्ण अधिकार हा लोकनियुक्त बॉडीला असतो. पुस्तक काय तुमच्या एकट्याकडेच नाही, बाजारात मिळतंय, आम्ही पण वाचलं. त्यामुळे काही गोड बोलून लवाड बोलायचं काय कारण नाही. आता दुसरा मुद्दा 5 कोटीच्या निधीचा, तो दादाने ऐकवलं, कोणी आणला, कोणी नेला, पण मी काय म्हणतोय, नगरसेवकाला छत्री घेऊन बसाय, पिटीला बसायला लागणार, 5 कोटी घेऊन बिल्डिंग बांधलीच की नाही. 2 वर्षात आमदार साहेबांना 1 रुपयाला निधी मिळाला नाही आणि इथं गावात आणल्यावर नाही, आणि आलेलं 5 कोटी रुपये त्यांनी कागद द्यायला सुरू नाही आणि कुणी घालवलं नाही निधी. ह्या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी पलूसचा निधी घालवला. सातत्यानं पलूसला कुणी निधी आणला त्या आडवं पडायचं काम ही सत्ताधारी मंडळी करत. त्या गावचं नुकसान कोण करत असेल तर ही सगळ्यात त्याला कारणीभूत कोण असेल तर ही सत्ताधारी मंडळी असते. काय प्रॉब्लेम मला समजत नाही. कुठल्याही पक्षातनं निधी होते, 4 रुपये गावात कसे येतील, 4 रुपये गावात खर्च कसे होतील, 4 रुपये गावात आपला विकास कसा होईल, ही भूमिका सातत्याने ठेवायला पाहिजे. पण नेहमी ते श्रेयवाद असत, म्हणजे इथं याचं नाव पाहिजे, तिथं त्याचं नाव पाहिजे, तिथं त्याचं नाव पाहिजे, गावाचं नाव पाहिजे असलं तर एकदा इच्छा बदलून टाकू, त्याचा ठराव करा. म्हणजे श्रेयवादासाठी गावाचं नुकसान नको याचं माझं या निमित्तानं त्यांना सांगा. लोक भारतीय जनता पार्टी असेल, आमचा राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, शरद पवार गट असेल, शिवसेना दोन्ही गट, भाजप एकच गट, काँग्रेस, अशी सगळी मंडळी ज्याच्या पद्धतीनं पैसे आणतील ते खर्चायचं काम आपण त्या ठिकाणी करूया. मी या निमित्तानं शेवट करतो. आता कुणवा कुणी व्हायला लागले आहे, मध्येच घोटाळा नको उठली तर, त्यामुळं इथं घोटाळा नाही. त्यामुळे शेवट करतो. मला या मोर्चाच्या निमित्तानं सत्ताधारी मंडळींना एवढंच सांगायचं आहे की ही सुरुवात आहे. तुम्ही
तात्काळ या ठिकाणी आमच्या मागण्या त्या ठिकाणी सांगतो. मागणीचं निवेदन आम्ही आणलेलं आहे. या सर्व नगरसेवकांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे. आम्ही प्रमुख मागणी आमची अशी आहे, तात्काळ या करवाढीच्या ठरावाला स्थगिती द्यावी. ही विषय तुमच्या मीटिंग मध्ये चर्चेसाठी यावा, ह्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी. ह्याच्यासाठी करवाढ स्थानिक समिती निवडावी, जेणेकरून प्रत्येक मालमत्तेचं विवरण करत असताना, त्याचा सर्वे होत असताना योग्य होईल. या करवाढीला स्थगिती देऊन फेर सर्वे त्या ठिकाणी आपण तात्काळ सुरू करावा. करवाढीला मी परत एकदा सांगतोय, आमचा विरोध नाही, पण ज्या घराची किंमत बांधताना 10 लाख रुपये आहे, त्याची किंमत तुम्ही 50 लाख रुपये आता करवाढ करताना वाढवणी मूल्यावर केली. आता कशी केल्या माहित नाही, पण जो ज्या घराची करवाढ म्हणजे मूल्यांकन झालेलं आहे, तो माझ्याकडे आला आणि म्हणला ही तेवढी ही का नगरपालिका, आणि मी दुसरीकडे 10 लाखाच घेतो, 40 लाख शिल्लक ठेवू. अशा पद्धतीचं म्हणजे एकेका ठिकाणचं मूल्यांकन. आता इथं सिव्हिल इंजिनियर 2-3 आमच्याकडे येत आहेत, राऊतदार आहेत, इथं संजय जाते आहेत, आणि जण सिव्हिल इंजिनियर माहिती डॉक्टर साहेबांनी अभ्यास केलाय, दिगंबरदारांनी स्वतः अभ्यास केलाय. तर या ठिकाणी चुकलेलं आहे का, तर चुकलेलं आहे, मान्य करायला काय त्याच्यात कमीपणा नाही. आम्ही म्हणतोय फेर सर्वे करा. फेर सर्वे करत असताना त्या ठिकाणी त्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित असणं अनिवार्य आहे. तिथं सर्वे केलाय म्हणते फेर सर्वे, त्याच्यावर सह्या कोणी तर लोकांचं मान्य. आता मी घराची कागद परत काढली जाऊन घरबिर नावा करून घेतली का काय, म्हणजे ह्या लेवलवर मला काळजी काही वेळ आलेली आहे सत्ताधारीच्या वागण्याने. त्यामुळं माझं या ठिकाणी या विभागाचे आमदार बाळासाहेबांना सुद्धा या ठिकाणी माझं आव्हान आहे. जसं दिगंबर दादांनी त्या ठिकाणी सांगितलं, जर का तुम्ही सांगलीमध्ये जाऊन जर करवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन करत असला, तर तुम्ही पोलीसमध्ये येऊन तुमच्याच लोकांच्या विरोधात आंदोलनाला बसायला त्या ठिकाणी यावं. आम्ही तुम्हाला सोबत घेऊ, एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो. सत्ताधाऱ्यांनी येणारी करवाढीवर तात्काळ या ठिकाणी निर्णय न घेतल्यास आहे या सर्व कृती समितीच्या माध्यमातून पुढची दिशा आंदोलनाची किंवा मोर्चाची किंवा उपोषणाची किंवा नगरपालिकेला ताळा ठोकण्याची ही त्या ठिकाणी ठरवली जाईल. हा इशारा समजून तात्काळ मीटिंग बोलवून सर्व नगरसेवकांना, या 5 नगरसेवकाचा या स्थगितीला इथंच पाठिंबा मी जाहीर करतो. 5च्या 5 नगरसेवक तुम्ही फक्त आता पुढे यायचं आहे, मीटिंग बोलवायचे, स्थगिती द्या, फेर सर्वे करा, दुरुस्त्या करा, आणि परत तुम्ही या सगळ्या वाढीवचा प्रस्ताव सगळ्या गावासमोर ठेवा. गावाची परवानगी घ्या आणि करवाढ करायला आमची हरकत नाही. हा इशारा समजावा आणि त्यांनी त्या पद्धतीने कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धुंडराज महाराज त्यांना चांगली बुद्धी देतील, नाहीतर काठी तर फिरवून मारतील. त्या दोन्हीपैकी एक काय तर करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.